सर्वांना नमस्कार. आज मी एका पतिव्रता स्त्रीचे पुस्तक तुमच्यासमोर वाचणार आहे. तिचे नाव होते कण्णगी. या पुस्तकाचे लेखक आहेत टी.के. नागांबल, के.टी. बल्लारी आणि याचे अनुवादक आहेत प्राध्यापक अनंत व्यवहारे. पुस्तक वाचनाला सुरुवात करते कण्णगी. महासती कण्णगी म्हणजे निश्चय आणि सामर्थ्य यांचे प्रतीक असलेली स्त्री. तिचे सर्व आयुष्य अन्यायाविरुद्ध झगडण्यात गेले. तिचे तिच्या पतीवर अगाध प्रेम होते. ती महान पतिव्रता होती. तामिळनाडू प्रांतात कण्णगी हे महिलांचे दैवत मानले जाते. तामिळनाडूतील वंजीनगर या गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी एक मंदिर कण्णगी देवीचे आहे. तेथेच नव्हे तर अनेक गावातही कण्णगीची मंदिरे आढळतात. तेथील श्रद्धाळू महिलांचा असा समज आहे की पातिव्रत्याची प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे कण्णगी. दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने लोक कण्णगीचा उत्सव साजरा करतात. कण्णगी देवीचे चरित्र अद्भुत व रम्य आहे. 2ऱ्या शतकातील महाकवी इळंगो अडिगल ह्याने लिहिलेल्या शिलप्पदिगारम या महाकाव्यात कण्णगीची कथा वर्णिली आहे. आपला भारत साऱ्या जगात पुण्यभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. त्या काळी दक्षिण भारतात चेर, चोल, पांड्य इत्यादी नावाची अनेक राजघराणी होती. त्यात चोल राज्य हे एक प्रगत व भरभराटीस आलेले राज्य होते. चोल राज्याची राजधानी कावेरीपट्टण येथे, चेर प्रदेशाची वंजीनगर येथे, तर पांड्य राज्याची राजधानी मधुरा येथे होती. कावेरी नदीच्या तीरावर वसलेले कावेरीपट्टण हे धनधान्याने संपन्न नगर व दक्षिण भारताचे एक भूषण होते. त्या नगरीत मानायगण नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला कण्णगी नावाची एकुलती एक मुलगी होती. ती सौंदर्याने लक्ष्मी, बुद्धीने सरस्वती व औदार्याने लोकमाता पार्वती होती. सुस्वभावी असल्यामुळे कावेरी नगरीत ती लोकप्रिय होती. ती नेहमी सदाफुलीप्रमाणे प्रसन्न असावयाची. मधुभाषिणी असल्यामुळे लोकही तिचा योग्य मान ठेवीत असत. विवाह. त्याच नगरात माचात्तुवान नावाचा एक धार्मिक वृत्तीचा व्यापारी राहत होता. तो कर्णाप्रमाणे दानशूर होता. त्याला कोवलन नावाचा एकच मुलगा होता. तो बुद्धिमान, गुणवान व रूपवान होता. तो निष्ठेने आणि प्रामाणिकपणे वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करी. एक शुभमुहूर्तावर कण्णगी आणि कोवलन यांचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला. अनेक श्रीमंत व्यापारी आणि नगरातील प्रतिष्ठित नागरिक त्या विवाह समारंभास उपस्थित होते. हे दाम्पत्य एकमेकांना अनुरूप असलेले पाहून सर्वांनाच ह्या विवाहामुळे आनंद झाला. त्या उभयतांना मोठ्या प्रमाणावर उपहार मिळाले. ह्या प्रसंगी चोलराजा मावण्णकिल्ली ह्याने सुद्धा नवविवाहितांना अमूल्य वस्तूंचा आहेर केला. तेथील परंपरेप्रमाणे कोवलनच्या मातापित्यांनी त्या